राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघातील होऊ घातलेल्या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय. मात्र निवडणूक लागल्यास भारतीय जनता पक्ष लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय. काल रविवारी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या दीक्षांत समारंभानिमित्ताने ते उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी राहुरी व बारामती पोटनिवडणुकांबाबत आपले मत व्यक्त केले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्यातील राजकीय वातावरण लक्षात घेता काही पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची परंपरा अनेकदा पाहायला मिळते. त्यामुळे राहुरी आणि बारामती या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुका देखील सर्व पक्षांच्या सहमतीने बिनविरोध व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करून आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. मात्र लोकशाही प्रक्रियेचा आदर राखत जर निवडणूक झालीच तर भारतीय जनता पक्ष ती पूर्ण ताकदीने लढण्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात दीक्षांत समारंभात मुख्यमंत्री फडणवीस यांना कृषी शिक्षण आणि सार्वजनिक जीवनातील योगदानाबद्दल विद्यापीठाच्या वतीने मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी बहाल करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू वर्मा यांच्या हस्ते पदवी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान करण्यात आली आहे. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र परदेशी, राहुरी.